ही घटना आहे 35 वर्षीय बालाजी राऊतची। घरामध्ये आई आणि लहाना भाऊ असं यांचं कुटुंब। पण आई नागाबाईचं सर्वात जास्त प्रेम होतं ते मोठ्या मुलावरती, बालाजीवर। लहानपणापासून बोलका आणि अगदी मनमिळावू स्वभावाचा बालाजी। शेतामध्ये आईला कामासाठी मदत करणारा आणि त्याच्याकडून काही चुकी झाली तर आईच्या पदरात लपून सॉरी म्हणणारा बालाजी। त्याच बालाजीला आज आईने स्वतःच्या हाताने संपवलं, पण त्याचं कारणही तसंच होतं। पण 60 वर्षे नागाबाईच्या आयुष्यामध्ये दुःख काही कमी नव्हतं। नवऱ्याचा आजार, शेतावरती कर्ज झालेलं, हे सर्व तिने सहन करत रात्रंदिवस कष्ट करून आपल्या दोन्ही मुलांना मोठं केलं। बालाजीचं शिक्षण चालू होतं, घरातील परिस्थिती बिकट होत चालली होती आणि वडील कायमच्या आथुरणाला होते। 60 वर्षीय आई नागाबाई एकटीच कष्ट करून आपल्या संपूर्ण कुटुंबाचा सांभाळ करत होती। बालाजी 18-19 वयाचा झाला आणि वाईट मुलाच्या संगतीला लागला। अगोदर सिगरेट, नंतर बियर आणि नंतर दारूही प्यायला लागला। आई नागाबाईने बालाजीला बऱ्याच वेळा समजवलं, तू ज्या मुलांबरोबर फिरतोय ते मुलं वाईट आहेत, त्यांच्याबरोबर तुला वाईट सवय लागल्यात, त्यांच्याबरोबर तू फिरू नको, दारू जास्त पिऊ नको, त्यामुळं आपल्याच घराचं नुकसान होईल। पण बालाजीने आईच्या शब्दाला कोणतीच किंमत दिली नाही। या उलट तो उशिरा रात्रीपर्यंत मित्रांबरोबर दारू प्यायचा, गावामध्ये लोकांना मारामारी करायचा आणि शिवीगाळ करायचा। काही केलं तरी बालाजी आईने जे सांगितलं त्याच्या विरुद्धच करायचा। कधी कधी तर तो दारू पिल्यावरती आईला शिव्या देखील द्यायचा। ज्या आईने लहानपणापासून कष्ट करून बालाजीचं पालन पोषण केलं, तोच बालाजी आज आईला शिव्या देत होता। पण तरी देखील नागाबाई या सर्व गोष्टी सहन करत होत्या। त्यांना आशा होती एक ना एक दिवस त्यांचा बालाजी नक्की सुधरेल। त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि अखेर त्यांच्या लक्षात आलं, कदाचित बालाजीचं जर लग्न झालं तर त्याच्या जीवनामध्ये थोडी सुधारणा होईल। म्हणून आई नागाबाई यांनी बालाजीचं लग्न लावून दिलं। घरामध्ये सून आली। लग्नानंतरचे सुरुवातीचे 4-5 दिवस व्यवस्थित गेले, परंतु त्या 4-5 दिवसानंतर बालाजीचं पुन्हा नेहमीसारखंच झालं। दारू पिऊन येणं, आईला शिवीगाळ करणं, घरामध्ये बडबड करणं आणि जेव्हा बालाजीची पत्नी मध्ये पडायची तर तिला देखील तो मारहाण करायचा आणि शिवीगाळ करायचा। नागाबाई आणि त्यांची सून या दोघांनी बालाजीला खूप समजवलं, परंतु त्याच्या आयुष्यामध्ये काही फरक पडला नाही। या उलट बालाजीची पत्नी नागाबाई यांच्याबरोबर भांडण करून गेली। तुमच्या मुलाला दारूचं व्यसन होतं, मला अगोदर सांगायचं, माझं आयुष्य यांनी बर्बाद केलं, हे सांगून त्यांची सून देखील त्यांच्या घरून माहेरी निघून गेली। नागाबाई यांचा लहान मुलगा तसा शांत होता, पण बालाजीच्या पुढे त्याचं काही चालत नव्हतं। बालाजी दारू पिल्यानंतर लहान भावाला देखील शिवीगाळ करायचा, मारहाण करायचा। या सर्व गोष्टीला नागाबाई अत्यंत संतापल्या होत्या। मुलगा बालाजी पत्नीला पुन्हा माहेरी आणायला जाईल, त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा होईल म्हणून आई नागाबाई बालाजीला नेहमी समजवायच्या। पण या उलट बालाजी आईलाच शिव्या द्यायचा, कधी कधी तर तो आईला मारहाण देखील करायचा। या सर्व गोष्टीमुळे नागाबाईला रात्रीची झोप लागत नव्हती। ज्या मुलाला लहानपणापासून चांगलं सांभाळलं, चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केला, तोच मुलगा आज नागाबाईच्या आयुष्यावरती उठला होता। आई नागाबाईने पाहुणा रावळ्यांची मदत घेऊन बालाजीला चांगल्या ठिकाणावरती कामाला लावलं होतं, पण त्याच्या वाईट सवयीमुळे तो त्या कामावरती जास्त दिवस टिकू शकला नाही। 5 एप्रिल 2025 या दिवशी सकाळी नागाबाईला वाटत होतं आज काहीतरी वेगळं होणार आहे, कारण की आदल्याच दिवशी बालाजीने आईला खूप शिव्या दिल्या होत्या। पण आई या सर्व गोष्टी विसरून शेतामध्ये कामावरती गेली आणि बालाजी नेहमीसारखं दारू पिऊन आला। दुपारी घरी आल्यानंतर त्याला जेवण काही आवडलं नाही, त्यामुळे तो शेतामध्ये आईकडे गेला। आई संग तिथं वाद घालायला लागला। बालाजीचं आता हे रोजच झालं होतं, आईला शिवी देणे, मारहाण करणे। 5 एप्रिलला देखील त्याने शेतामध्ये जाऊन आईला पुन्हा शिवीगाळ केली। तेव्हा आईने बालाजीला समजवलं, तू घरी जा, इथं माझ्याबरोबर वाद घालू नको। त्यावरती बालाजी म्हणला, म्हातारे तू मला काय करणार आहे, आणि एवढं म्हणून बालाजीने आईला धक्का दिला। आता मात्र नागाबाईचा संताप आणखीनच वाढला होता। एवढ्या दिवसापासून शांत असलेली नागाबाई शेतामधीलच कोयता हातात घेतला आणि मुलगा बालाजीच्या डोक्यामध्ये वार केला। पहिला वार डोक्यावरती केला, दुसरा वार कानावरती आणि तिसरा मानेवरती। कोणाला काही कळायच्या अगोदरच बालाजी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि आई त्याला ओरडून सांगत होते, मी तुला अनेक वेळा समजवलं, तुला अनेक वेळा समजून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तू माझा एकही शब्द ऐकला नाही। या उलट घरामध्ये आलेल्या सोनेला देखील तू माहेरी पाठवलं। एवढे दिवस झाले तुझा त्रास सहन करते, आता मला शक्य होत नाही, मला तुझ्यासारखा मुलगा नसलेला बरा, असं म्हणत आई शेतामध्ये जोरजोरात रडू लागली, कारण की बालाजीचा काही वेळातच मृत्यू झाला होता। देखील गावातील काही स्थानिक लोकांनी
बालाजीला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. नागाबाई यांच्या लहान मुलांनी त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि नागाबाई यांना ताब्यात घेतलं. नागाबाई यांनी देखील मुलाच्या त्रासाला कंटाळूनच आपण मुलाची हत्या केली असं कबुली दिली. महाराष्ट्रामध्ये ही घटना फक्त नागाबाई यांच्याबरोबरच नाही घडली, तर आजही महाराष्ट्रामध्ये बरीचशी मुलं दारू पिऊन आपल्या घरामध्ये त्रास देतात. त्यांना वाईट सवय आणि मित्रापुढे घरातील लोक काही वाटत नाही. त्यामधूनच अशा धक्कादायक आणि क्राईमच्या घटना घडतात.